नागपुरात अवैध हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने मोठी कारवाई केली आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुटी कंपाऊंड माउंट रोड येथील नो वेअर कॅफेवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत 4 जणांविरोधात कारवाई करत तब्बल 45,500 रुपयाचा हुक्का साहित्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नेमकी ही कारवाई कशी करण्यात आली आणि पोलिसांच्या हाती काय लागलं पाहूया या सविस्तर रिपोर्ट मधून. नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे. बुटी कंपाऊंड माउंट रोड परिसरातील नो वेअर कॅफे येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार कॅफेमध्ये ग्राहकांना प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ पुरवले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत गौरव श्रीराम बोकडे, वैभव श्रीकृष्ण देवहाते, मोहम्मद इत्तेफाक वल मोहम्मद शकील आणि परेश मदन सोरते यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून 11 हुक्का पॉट, 2 चाळण्या, हुक्का पॉटच्या 17 नळ्या, 11 चिलम, 2 चिमटे आणि सिल्वर फॉईल असा एकूण 45,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार यातील आरोपी क्रमांक 1 गौरव बोकडे हा त्याच्या कॅफेमध्ये ग्राहकांना प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ पुरविताना आढळून आला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनोज राऊत यांच्या फिर्यादीवरून सदर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट 2च्या पथकाने केली आहे. नागपुरात हुक्का पार्लरच्या नावाखाली प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाचा वापर होत असल्यास पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याचा या घटनेतून स्पष्ट झाले आहे.